देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ. भारतात 1200 पेक्षा जास्त सक्रिय कोरोना रुग्ण. महाराष्ट्रात कोरोनाचे 154 सक्रिय रुग्ण. कर्नाटकमध्ये 42 नवीन कोरोना बाधितांची नोंद. अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव. 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव. आषाढी यात्रेच्या तोंडावर अकलूज आणि माळीनगरमध्ये 2 संशयित कोरोना रुग्ण. सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. भिवंडीत महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून कर्करोग तपासणी. 30 वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांची तपासणी. कोल्हापूर मनपाकडून शहरात 4830 नागरिकांची आरोग्य तपासणी. परिसरात दूषित पाण्यामुळे आजारांमध्ये वाढ. पालिकेकडून नागरिकांची कावीळ डेंग्यू आजारासाठी तपासणी. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयाचं विस्तारीकरण. रुग्णालयात 100 वरून 300 खाट. रुग्णालयाच्या नातेवाईकांची रक्तासाठी पायपीट. 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेशाच्या 4थ्या दिवशी राज्यात 1,51,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीतील 84 जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा खंडित. विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित. पालकांचा संताप. जालन्यात परतूर इथे अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महिला सन्मान सोहळा संपन्न. सोहळ्यात 121 महिलांना पुरस्काराचं वितरण. बुलढाणा जिल्ह्याच्या पातुडी गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या विहिरीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त रॅलीचं आयोजन. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जळगाव ते अहिल्यानगर जागर यात्रेचं आयोजन. यात्रेत सुमारे 300 वाहनांचा समावेश. तर मंत्री गिरीश महाजन या यात्रेतील रथाचे सारथी. गांधी मैदान परिसरातील चॅनलमध्ये साठलेला हजारो प्लास्टिक बाटल्यांचा कचरा काढला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चॅनेलची सफाई. बीडीडी रहिवाशांना लवकरच मिळणार घराचा ताबा. श्रावण महिन्यापूर्वी घराच्या चाव्या देण्याचं म्हाडाचं नियोजन. बीडीडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मनोरा उभा. पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी. लवकरच मुंबई पोलिसांना डिजिटल ओळखपत्र मिळणार. अंदाजे 4 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता. गृह खात्याचा अंदाज. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं बेस्ट उपक्रमाकडून 30 बस मार्गांमध्ये बदल. 1 जूनपासून बदल होणार लागू. वाशिम शहरात परवाना नसलेल्या आणि ट्रिपल सीट वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांची कडक कारवाई. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई. जिंतूर येलदरी मार्गावर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात त्यामुळे वाहतूक कोंडी. अकोल्यातील बोरगाव वैराळे ते हातरुण रस्त्याची दुरावस्था. मार्गावरून बस सेवा बंद. बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल. तर रस्ता दुरुस्तीसाठी विद्यार्थी आणि गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गेल्या वर्षीच्या देशातील थेट परकीय गुंतवणुकीतील 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रातून. राज्यातून 1.5 लाख कोटींची थेट परकीय गुंतवणूक. तर मराठवाड्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरमधून 671 कोटींची गुंतवणूक. मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई. मराठवाड्यातील 370 गावात 573 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. पावसाच्या हजेरीनंतरही टँकरग्रस्त गावांना दिलासा नाहीच. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात माशांचा मृत्यू. तलावात मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याच्या प्रवाहामुळे पाणी दूषित. रामाळा तलावाच्या संरक्षणासाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा त्वरित उभारण्याची मागणी. पालघरमध्ये माहीम टोकराळे परिसरात प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि पार्क विरोधात उद्या जनआंदोलन. टेक्स्टाईल पार्कला स्थानिकांचा विरोध. कराडमध्ये विजेची थकबाकी. मसूर ग्रामीण सेक्शनमध्ये थकबाकी शून्य. इन्चार्ज सुषमा पाटील यांच्याकडून
नितीन मांढरे, अनिकेत गायकवाड, शरद खोतांना गुणगौरव पुरस्काराने सन्मान. सांगलीच्या आटपाडीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासनाकडून पुन्हा हटवण्यात आला. चोख पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला. कारवाईला आंबेडकर अनुयायांचा विरोध. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवानं रक्तदान केलं आणि कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून एक चांगला संदेश दिलाय. सांगलीच्या पडवळवाडी इथे हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडलाय. जेजे रुग्णालयात 40 दिवसात 30 रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय भंडारवार यांची माहिती. ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक. बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी. कुटुंबियांसोबत गावात आनंदोत्सव. नागपुरातील महाजनवाडी भागातील जयस्वाल नगर भागातील पंकज कुवरेंच्या घरातील बेडवर कोब्रा नाग आढळून आलाय. सर्पमित्राच्या मदतीनं कोब्रा नागाला पकडण्यात यश. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात 2 रानटी हत्तींचा प्रवेश. रानटी हत्तीच्या शिरकावामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. हत्तींनी शिवणी वनपरिक्षेत्रातील कुकडडेटी बिटातील जंगलात प्रवेश केल्याची वनविभागाची माहिती. वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण. तुरीचा हमीभाव 8,000 रुपये ठेवण्यात आलाय. तुरीच्या दरात तब्बल 500 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणी करावी. जिल्हा प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाण्यात फळबाग लागवड योजनांचा लाभ घेण्याचं जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी जिल्ह्यातील हवामान आणि माती फळबाग लागवडीसाठी उपयुक्त. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग. खत घेण्यासाठी बळीराजाची लगबग. बियाणांमध्ये भरमसाठ वाढ असल्यानं शेतकरी चिंतेत, तर खताचे दर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा. जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. नवी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा एपीएमसी बाजारातील भाजीपाल्याला फटका. एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक घटली. परिणामी दरात वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर सध्या 30 ते 40 रुपयांवर. हिंगोली जिल्ह्यात पावसाने घेतली उघडीप. खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज. शेती मशागतीच्या कामांना वेग. वाशिममध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन. शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचं प्रशिक्षण. शेतकऱ्यांना सेंद्रिय घटकांचा उपयोग करून कमी खर्चात दर्जेदार निविष्ठा तयार करण्याचं प्रशिक्षण. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता. कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. मुंबई, ठाणे जिल्ह्यांना येलो तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. सिंधुदुर्गातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. कोकणात पावसाचा जोर कमी. ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग. पारंपरिक गीत गात शेतात पेरणीच्या कामाला सुरुवात. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ. अतिवृष्टीमुळे घरं आणि गोठ्याचं नुकसान. तहसीलदार कार्यालयाकडून पंचनामे पूर्ण. वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांकडून पेरणी सुरू. यंदाचा हंगाम हळद उत्पादकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता. सातारा परिसरातील लोणंद बाजार परिसरात पावसामुळे चिखल. थेट फटका बाजारातील व्यवहाराला. आठवडी बाजारात चिखल झाल्यामुळे विक्रेते आणि ग्राहक त्रस्त. सांगलीमधील राजवाडी तलाव ओव्हरफ्लो. तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. विलोभनीय दृश्याची पर्यटकांना भुरळ. जालन्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर शेतकरी मात्र हैराण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे विहीर खचली. विहीर खचल्याचा व्हिडिओ समोर. जोरदार पावसामुळे यवतमाळमधील भुईमुग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी मात्र हवालदिल.
बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे बीडकरांचा पाण्याचा प्रश्न आता मिटलाय। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उन्हाळी तीळ, भुईमूग, मूग, पपई पिकांवर मोठा परिणाम, तर नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। जालन्यात मुसळधार पावसामुळे कांद्याचं नुकसान, शेतकऱ्यांच्या संकटात वाढ। परभणीलगतची कोरडी पडलेली दुधना नदी मे महिन्यातच पावसामुळे प्रवाहित। वाशिम जिल्ह्यात पावसाचा भाजीपाला पिकाला मोठा फटका, चवळी पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। चवळीला चांगला दर मिळत असताना पिकाला रोग लागल्याने शेतकऱ्याचं नुकसान। वाशिमच्या रिसोड शहरात तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत वारंवार संबंध ठेवत गर्भपात केल्याची घटना। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून आरोपी अजीम खानला अटक। सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर अकोला पोलिसांची कडक कारवाई। एका दिवसात 95 जणांवर कारवाई। नागपुरात कारमधून 60 लाख रुपयांची रोकड जप्त। नागपूर भोपाळ महामार्गावरील तपासणी दरम्यान कारवाई। 4 जण ताब्यात, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। भंडाऱ्यात वाळूची तस्करी करणाऱ्या 7 ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी शहापूर रस्त्यावर ही कारवाई केली आहे। भंडाऱ्यातील जवाहरनगर पोलिसांनी लूटमार करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। पिंपरी फाटा इथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात मित्रानेच केली मित्राची हत्या। आईसोबत संबंध असल्याच्या संशयावरून हत्या। आरोपीला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। नाशिकमध्ये मुलाची चाकूने वार करून हत्या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांकडून अटक। पैशावरून वाद घालत 4घांकडून मुलाची हत्या। नाशिकमध्ये लग्नाच्या महिनाभरातच विवाहितेची आत्महत्या। सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याचा मृत विवाहितेच्या आईचा आरोप। संशयित पतीसह सासूला अटक। गोव्यातील बनावट दारूला महाराष्ट्रातील लेबल लावून विक्री करणाऱ्या सांगलीतील 2 जणांना अटक। कोल्हापूरच्या गडहिंग्लज इथून अटक, तर सुमारे 6.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरात सायबर चोरट्यांचा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डोळा। महाविद्यालयाचं नाव आणि UDISC संकेतांक वापरून 7 बोगस विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ। सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मीरा भाईंदरमध्ये सोनाराच्या दुकानातून सोन साखळी चोरणाऱ्या 2 जणांना अटक। आरोपींना पोलिसांकडून अटक। अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 11 गोवंशांची पोलिसांकडून सुटका। एका आरोपीवर गुन्हा दाखल, तर बोलेरो वाहन जप्त। नागपूर महानगरपालिकेनं लावलेलं बेंच चोरीला। नागपूरच्या RTPS माटे चौकातील घटना। संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद। चंद्रपुरात भद्रावती तालुक्यात तिरवंजा शिवारात कोंबड बाजारावर धाड टाकून 8 जणांना अटक। 4,60,000चा मुद्देमाल जप्त। प्रतिबंधित सिगरेटची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। वेगवेगळ्या फ्लेवरच्या विदेशी सिगरेटचे सुमारे 1,49,000 रुपये किमतीचे बॉक्स सापडले। वर्ध्यात कापसी वाळू घाटातून अवैध वाळू उपसा सुरू। पोलिसांकडून छापा टाकून तब्बल 30,10,000 रुपयांचा वाळू साठा जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।